वीर का नेहमी आज काय फिश फ्राय फिश फ्राय फिश फ्राय फिश तर आज भरपूर दिवसानंतर फिश आणली होती आणि स्वच्छ मी अशी धुवून घेतली होती. आता यासाठी आपण मसाल्याचे कोटिंग बनवूया. तर यासाठी मी घेतलं आहे थोडंसं हळद, चवीपुरतं मीठ, तिखट आणि लसूण, अद्रक आणि मी मिरची, कोरिअँडरची पेस्ट करून घेतली होती, ती टाकली 1 चमच आणि 1 चमच मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 लिंबाचा रस मी इथे ॲड केलेला आहे आणि त्याला छान मी पहिले असं मिक्स करून घेतलं होतं. त्यानंतर मी थोडं धने पावडर आणि जिरे पावडर टाकून घेतलं आहे. त्याला पण मी छान मिक्स करून घेतलं आहे. जर तुम्हाला इथे ही कोटिंग थोडी जाड की म्हणजे थोडीशी घट्ट वाटत असेल ना, तर तुम्ही इथे यामध्ये थोडंसं 1-2 चमच पाणी ॲड करू शकता. म्हणजे ही कोटिंग फक्त फिशला कोट झाली पाहिजे, अशा प्रकारे ही कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे. तुम्ही बघू शकता इथे छान असं कोट होत आहे आणि एक लेअर तयार होत आहे. तर मी इथे सगळ्या फिशला असं छान हाताने लावून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे मी दोन्ही साईडला आणि बाजूला पण असं छान कोट करून घेतलेलं आहे. कारण ते ही कोटिंग जेव्हा आपण खातो तेव्हा इतका छान याला टेस्ट येतो. त्यामुळे हे सगळीकडे असं पसरलं पाहिजे आणि सगळीकडे छान असं लावून घ्यायचं एकसारखं. त्यानंतर याला थोडा वेळ 10 मिनटं तुम्ही रेस्ट करायला ठेवू शकता. कारण ते ह्याचं जे मॅरिनेशन आहे ते फिशच्या आतमध्येपर्यंत जाते म्हणून. तर आता इथे मी एका प्लेटमध्ये रवा घेतला आहे आणि तो जाड किंवा बारीक तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर मी याला थोडंसं टेस्ट यायसाठी म्हणून हळद आणि तिखट मीठ टाकून घेतलं आहे, म्हणजे वरची कोटिंग पण तुम्हाला फिकी वाटणार नाही. तर याला छान असं चारी बाजूनी आणि साईडनी पण असं कोट करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इझिली हा रवा याला कोट होत आहे. तर इथे मी छान असं सगळ्या फिशला लावून घेतलं आहे आणि हळूहळू सगळे फिश तळून घेतले. तर एक साईड झाल्यानंतरच फिश टर्न करायची, लवकर टर्न करायची नाही, कारण फिश खूप नाजूक असते त्यामुळे. तर एक साईड जेव्हा होईल त्याच्यानंतरच आपण दुसऱ्या साईडलाही टर्न करायची आहे. तर तुम्ही बघू शकता आता एक साईडनी आपला कसा गोल्डन रंग आला आहे. तर बाजूनी पण ही फिश अशी आपल्याला तळून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता याचा कलर असा सोनेरी छान आलेला आहे. तर हा फिश तळायला काही खूप वेळ लागत नाही आणि क्रिस्पी होते आणि छान अशी घाई करायची नाही, थोडी क्रिस्पी होईपर्यंत छान तळून घ्यायची आहे. अशा प्रकारे छान असा रवा लावून घेतला आहे मी आणि सगळ्या फिश अशा छान तळून घ्यायच्या आहे. तुम्ही बघू शकता इथे मी काही तेलाचा खूप जास्त वापर केला नाही आहे, कारण हे तेल आपण ठेवू शकत नाही, मग याचा वास येतो त्यामुळे. तर मी इथे अशा प्रकारे सगळ्या फिश तळून घेतल्या आणि अशा प्रकारे मी सर्व केलं आहे. तर वीर आणि निम्मीला स्वतःलाही फिश खाता येत नाही, कारण यामध्ये काटे असतात, त्यामुळे मी त्यांचा खाण्याचा व्हिडिओ केलेला नाही आहे. नंतर मी त्यांना खाऊ घातलं होतं. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही नक्की कॉमेंट करून सांगा आणि एकदा ह्या रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर भेटूया अशा सिंपल इझी रेसिपीसोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.